36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. राज्याचे उद्योगमंत्री तथा शिवसेना नेते उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच खासदार संदीपान भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कन्नड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली आहे. यावेळी सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार हे देखील उपस्थित होते. कन्नडच्या आमदार संजना जाधव यांचा नियोजित दौरा असल्यामुळे त्या बैठकीस उपस्थित राहू शकल्या नाहीत. मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन अतिशय उत्कृष्ट पद्धतीने करत बैठक यशस्वी करण्यासाठी मोठी मेहनत घेतली आहे. कार्यक्रमस्थळी शिस्तबद्ध व्यवस्था, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं स्वागत तसेच सर्व आयोजन अत्यंत चांगल्या प्रकारे करण्यात आलंय. बैठकीसाठी संघटनात्मक बांधणी, आगामी नियोजन, विकास कामांचा आढावा आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली आहे. शिवसेनेची ताकद अधिक मजबूत करत प्रत्येक गावापर्यंत पक्षाची भूमिका आणि विकास कामे प्रभावीपणे पोहोचवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आलाय. यावेळी उपस्थित नेत्यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करत संघटना अधिक मजबूत करण्याचं आवाहन केलंय. गावागावातील समस्या, शेतकरी प्रश्न, युवकांना रोजगार, पायाभूत सुविधा आणि विकास कामांबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. शिवसैनिकांचा उत्साह, नेतृत्वाचे मार्गदर्शन आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी यामुळे कन्नड मतदारसंघामध्ये विकासाचा वेग आणखी वाढणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. बैठकीसाठी मतदारसंघातील विविध गावांतील पदाधिकारी, शिवसैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. की आपण सगळे पदाधिकारी माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व मानून निष्ठेनं संघटना या संपूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये वाढावी यासाठी सगळेच पदाधिकारी, मग त्याच्यामध्ये शिवसेनेचे पदाधिकारी असतील, महिला शिवसेनेच्या पदाधिकारी असतील, युवा सेनेचे पदाधिकारी असतील, ते अतिशय प्रामाणिकपणाने काम करत आहेत. आणि म्हणूनच ज्यावेळी प्रामाणिकपणाचं काम होतं त्यावेळीच ध्येय 100% पूर्ण होत असतात. म्हणून तुमच्या प्रामाणिक कामाला सलाम करण्यासाठी आम्ही बोलतो. फक्त विनंती एवढीच आहे की ज्या शिस्तीमध्ये तुम्ही BLEची कामं केलेली आहे त्या शिस्तीमध्ये हा कार्यक्रम संपेपर्यंत आपण एका जागेवर देखील बसणं गरजेचं आहे. शेवटी संघटनेसाठी आम्ही सगळे आलो आणि संघटनेचं काम करत असताना हे एकट्या दुसऱ्याचं काम नाही. व्यासपीठावरची सगळी मंडळी, समोर असलेली सगळी मंडळी, जे कुटुंब म्हणून आणि संघ म्हणून आपण काम करू सांघिकपणानं त्यावेळी पक्षाचं काम केलं जात असतं. आज आमच्याबरोबर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी एक टीम दिलेली आहे. त्यांच्याकडे मी माहिती काढली की या महाराष्ट्रामध्ये BLEचं काम किती शिवसेनेचं पूर्ण झालं आहे. तर माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्हाला अभिमान वाटेल एवढं काम महाराष्ट्राच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आणि जवळजवळ 1.5 लाख BLE अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेने निर्माण केले. हीच आपली शिवसेनेची भूमिका आहे. आणि त्याच्यामध्ये आपला मतदारसंघ दिलेला आहे. इथं MIDCचा उल्लेख झाला, इथं घाटाचा उल्लेख झाला. पण मला खासदार मध्ये आपल्याला एक विनंती करायची, इथं जर MIDC मागायची काही गरजच नाही आणि त्या MIDCचा आचारसंहितेचा काही संबंधित नाही. 2017 सालामध्ये MIDC करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला. पण 2017 पासून 2026 पर्यंत या मतदारसंघामध्ये MIDC का झाली नाही याचं आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. ज्या शेतकऱ्यांना हे MIDC आवश्यक आहे त्या शेतकऱ्यांपर्यंत आपण जाऊन सांगितलं पाहिजे की जर तुम्हाला MIDC पाहिजे असेल तर तुम्ही आवाजात सभा आपल्याकडे जर पैसे मागितले तर ती MIDC देऊ शकत नाही. म्हणून भावना MIDC देण्याची जबाबदारी माझी आहे, पण लोकांना समजवण्याची जबाबदारी तुमची आहे आणि संघटनाची आहे. जोपर्यंत तुम्ही लोकांना समजवत नाही, जोपर्यंत तुम्ही लोकांना विश्वास संपादन करून देत नाही, तोपर्यंत या ठिकाणची MIDC होऊ शकत नाही. हे उद्योगमंत्री म्हणून स्पष्ट आणि प्रामाणिक होत आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला MIDC पाहिजे असेल तर शेतकऱ्यांमध्ये जाऊन चळवळ निर्माण करण्याची आवश्यकता आहे. 10 वर्ष 11 वर्ष MIDCचं नोटिफिकेशन होऊन जर MIDC होत नसेल तर MIDC चुकते की आपण कुठं चुकतंय याचा आत्मचिंतन देखील आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. काल मला बोलणाऱ्या सर्वांनी सांगितलं 2-3 वेळा MIDCच्या बैठका घेऊन MIDC होऊ शकली नाही. बोलण्याचा काल तुम्हाला मी शब्द दिला होता. आज सकाळी 7 वाजता तुमचे प्रांताधिकारी आणि तुमचे आरोप हे माझ्यासोबत होते. पुढच्या महिन्याभरामध्ये तुमची MIDC पूर्ण करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेला. पण इथे तशी परिस्थिती नाही आहे.
इथं MIDCचं नोटिफिकेशन ऑलरेडी निघालेलं आहे. आता फक्त आपल्या कार्यकर्त्यांनी आपल्या घरच्या मुलांना मुलींना जर नोकरी पाहिजे असेल आणि ती जर MIDC व्हायची असेल तर शेतकऱ्यांना जाऊन समजवलं पाहिजे. एवढीच माझी या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती आहे. संघटनेच्या बाबतीमध्ये अतिशय तुम्ही चांगलं काम करताय. जिल्हा प्रमुख आजारी असल्यामुळे कदाचित काम कमी करू शकत असतील किंवा शकले असतील, पण मला जिल्हा प्रमुखांना आणि तालुका प्रमुखांना एक विनंती करायची आहे. राज्याचे आपले उपमुख्यमंत्री जे तत्कालीन मुख्यमंत्री होते ते देखील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते, लक्षात ठेवा. धर्मवीर आनंद दिघे साहेब जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख होते, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे जिल्हा प्रमुख एवढा कडक असला पाहिजे, त्याला कोणासमोर झुकता कामा नये. जिल्हा प्रमुख पक्षाचा आहे, आमदारानं त्याला घाबरलं पाहिजे, एवढी ताकद जिल्हा प्रमुखामध्ये असली पाहिजे. ही खऱ्या अर्थानं आपल्या शिवसेनेची ताकद आहे. आणि म्हणून मी जेव्हा माझ्या तालुक्यामध्ये जातो, मी माझ्या जिल्ह्यामध्ये जातो, खासदार साहेब मी प्रामाणिकपणानं सांगतो, मला ज्युनियर असलेले जिल्हा प्रमुख आहेत, पण त्या जिल्हा प्रमुखांचा मान सन्मान मी स्वतः करतो. कारण मी जर जिल्हा प्रमुखांचा मान सन्मान केला नाही मंत्री म्हणून, तर माझा सर्वसामान्य शिवसैनिक त्यांचा मान सन्मान करणार नाही. ही भूमिका माझ्या मनामध्ये असल्यामुळं प्रत्येक पदाधिकाऱ्याचा मान सन्मान असला पाहिजे. प्रत्येक पदाधिकाऱ्यानं आपल्या जिल्हा प्रमुखाचा सन्मान केला पाहिजे, आपल्या तालुका प्रमुखाचा सन्मान केला पाहिजे. आणि जिल्हा प्रमुखाचा सन्मान झाला म्हणून त्याने गटप्रमुखाचा सन्मान करायचा नाही असं पण असता कामा नये. जिल्हा प्रमुखानं त्या बूथ प्रमुखाचा पण सन्मान केला पाहिजे, तरच शिवसेना ही आदर्शपणानं उभं राहील. यासाठी तुमचं सगळ्यांचं योगदान महत्त्वाचं आहे. आपल्याला आठवत असेल, भारतीय जनता पार्टीचे फक्त 2 खासदार होते आणि एका मुलाखतीमध्ये अटल बिहारी वाजपेयी साहेबांना एक प्रश्न विचारला होता की 2 खासदार असताना 2चे 200 खासदार कसे होणार आहेत. त्यांनी सांगितलं होतं की वंदनीय बाळासाहेबांची जी शिवसेना आहे त्यांचं जे शाखा प्रमुखांचं एक जाळं आहे, अशा पद्धतीचं जाळं जर देशभरामध्ये भाजपचं निर्माण झालं तर आम्ही सत्ता केंद्रातली स्थापन करू शकतो. एवढी ताकद शिवसेनेच्या संघटनात्मक कार्यामध्ये आहे. हे अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी सांगितलं होतं. त्यांनी तसं केलं, ते केंद्रामध्ये सत्तेत आले, पण आपण ते सगळे विसरलेलो आहोत. एकदा शरद पवार साहेबांची एक जाहीर सभा होती, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्थापन झाल्यानंतर शरद पवार साहेबांनी जाहीर भाषण. न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी सत्यम गवळी, कन्नड.